बीजेपी को खांगी कंपनियों की जानिब से बड़े पैमाने पर फंड्स दिए जा रहे हैं। प्रोविडेंट इलेक्टोरल फंड के जरिए मिली मालूमात में वाज़ेह किया गया है कि खांगी कंपनियों की जानिब से 95% फंडिंग बीजेपी और उसके इत्तेहादियों को की गई है। महाराष्ट्र कांग्रेस के जनरल सेक्रेटरी सचिन सावंत ने नांदेड़ में इस तरह के कई और इंकशाफात किए। एक तर पहिली गोष्ट अशी की नवीन जे संचालक मंडळ आलेलं आहे त्यांना शुभेच्छा देणं, अभिनंदन करणं देखील त्या ठिकाणी एक काम होतं आणि परंतु सहकार चळवळीला ज्या पद्धतीनं उद्ध्वस्त करण्याचं काम देशपातळीवरती चाललेलं आहे आणि सहकारी संस्था अडचणीत आणताना गेले 5 वर्ष ज्या पद्धतीनं ते अधिकाधिक त्यांचा पाय खोलात कसा जाईल हे देखील पाहिलेलं आहे। त्यामुळे त्याचा देखील आढावा घेणं हा अपेक्षित होता। महत्त्वाचं म्हणजे की अनेक तक्रारी काही आमच्याकडे आलेल्या आहेत की भाजपा आणि त्यांचे मित्रपरिवार असतील किंवा कंपनी असतील भाजपा, त्यांनी जे काही प्रताप केलेले आहेत त्याच्या काही तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या। थोडासा त्याचा अभ्यास चालू आहे, योग्य वेळी त्या बाबतीत बोलू। कोणी नेमके काय प्रताप केले होते जरा सविस्तर सांगा ना। मी तेच म्हणालो की त्याचा अभ्यास चालू आहे, त्यामुळे त्या संदर्भामध्ये योग्य वेळ येईल त्यावेळेला मी बोलेन। त्यामुळे आता या अभ्यासाकरता देखील एक म्हणजे मला असं वाटतं की हे पाऊल उचललं होतं। भाजपचे खासदार प्रताप पाटील यांच्याकडे आपला काही रोख मी आता आहे का? माझं कोणाकडे काही रोख नाही आहे आणि मला असं वाटतं की नांदेडचे पत्रकार अतिशय सुज्ञ आहेत, त्यामुळे अधिक बोलण्याची आवश्यकता नसते। सुज्ञास बोलणे न कळे। गिरीश सोमय्या आज येणार होते, त्यांनी दौरा पुन्हा एकदा रद्द केला आहे, काय म्हणतात? आता तो त्यांचा प्रश्न आहे। कसा आहे, सत्याचा सामना करण्याचं नैतिक बळ प्रत्येकाकडे असतं असं नाही। त्यांना ते मिळो अशी आमची त्या ठिकाणी त्यांना म्हणजे सदिच्छा राहील त्यांच्याच बाजूने। अगोदरही प्रयत्न झाला होता, त्यावेळेला देखील ते बळ नाही मिळालं तर त्यांच्या कोणत्या कुलपाची चाबी आपल्याकडे आहे, त्यामुळे ते परत दौरा आला की ते रद्द करतात। आता मी यावरती काय बोलणार नाही। आमचं काय भारतीय जनता पक्षासारखा भाजपाचं जे सरकार होतं फडणवीसांचं, त्यांचा अभ्यास 5 वर्ष पूर्ण झाला नाही। आमचं तसं नसतं। त्याच काळात काही प्रताप झाला असं म्हणणं आहे। मी जे म्हणालो की अशा काही भाजपाचे कंपन्या, भाजपाचे मित्र जे आहेत त्यांचे काही प्रताप झालेले आहेत, अशा पद्धतीच्या तक्रारी ज्या माझ्याकडे आल्या त्याची शहानिशा करणं, त्याचा थोडासा त्याची माहिती घेणं, अभ्यास करणं आणि या नांदेड जिल्हा बँकेपासूनच जे काही 5 वर्षामध्ये जे काही त्या ठिकाणी सहकारी संस्थांना बुडीत घालण्याचं काम झालं, त्याच्यामध्ये MSC बँक देखील आहे। त्यामुळे त्यांचं ती स्वच्छता मोहीम राबवावी अशी पद्धतीची आमची मानसिकता आहे। ती नांदेडपासून देखील सुरू होण्याची शक्यता आहे। आता मी महापौर कार्यालय चाललो आहे महानगरपालिकेला। नाही, तिथं मला असं वाटतं की योग्य हातामध्ये ती आहे संस्था। त्यामुळे जेव्हा जेव्हा काँग्रेसची कुठल्याही तऱ्हेच्या कोणतीही संस्था असू दे ती हाताळली जाते काँग्रेसच्या माध्यमातून, ती योग्य पद्धतीने हाताळली जाते हे जनतेला माहिती आहे। म्हणूनच काँग्रेसच्या पाठीशी नांदेड जिल्हा कायम उभा राहिलेला आहे। देगलूर निवडणुकीमध्ये देखील ज्या पद्धतीचा निकाल आम्हाला आला, पाठिंबा आला, त्यातनं हे स्पष्ट होतं। बँक लिक्विडेशनमध्ये निघाली होती, सहकार अधिनियमाप्रमाणे पहिली चौकशी झाली होती, 22 संचालकांना दोषी धरण्यात आलं होतं, परंतु त्यानंतर दुसरी जी चौकशी झाली त्यामध्ये क्लीन चिट देण्यात आली। 22 मध्ये सर्वच पक्षाचे, राजकीय पक्षाचे प्रमुख नेते होते, सर्वच दोषी आहेत। मग अशात तुम्ही काय खुलासा नेमका करा? पहिली गोष्ट अशी तुम्ही लक्षात घ्या, ही बँक ज्या पद्धतीनं 2007 पासून अडचणीत आली होती, मी आज त्याचा आढावा घेतला। बऱ्याच अंशानं आत्ताच्या परिस्थितीमध्ये NPA कमी जरी झाला असला तरी आपण लक्षात घेतलं पाहिजे की पहिल्या सुरुवातीला विलासराव देशमुखजी मुख्यमंत्री असताना 100 कोटी रुपयाचं लोन देण्यात आलं आणि ते अनुदानामध्ये नंतर बदलण्यात आलं। एवढं मोठं काम या ठिकाणी अशोक चव्हाणांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि मला असं वाटतं की सगळ्या महाविकास आघाडीचं लक्ष आहे, जिथे जिथे सहकारी संस्था अडचणीत त्यांना बाहेर काढण्याचं काम आम्ही करतो आहे आणि त्यांना अडचणीत घालण्याचं काम भाजपचं केंद्र सरकार करत आहे। त्यामुळे मला असं वाटतं की ह्या संदर्भामध्ये संस्था सांभाळण्याचं, त्यांना ऊर्जितावस्था आणण्याची एक ठिकाणी जबाबदारी आम्ही पार पाडत असताना त्यांना तिथे अडचणी घालण्याचं जर काम होत असेल तर त्याच्यावरती देखील आमची नजर आहे। चौकशी जे दोषी होते त्या सर्वांवर कारवाई असं तुमचं म्हणणं आहे का? काँग्रेस मला या संदर्भामध्ये म्हणूनच बोललो की यामध्ये कित्येक प्रताप जे झालेले आहेत त्याची माहिती मी घेत आहे, त्याचा अभ्यास करू आणि योग्य वेळी त्या संदर्भामध्ये बोलू।